नमस्कार मंडळी, मी दिलीप शिवडोणे. आपण आपल्या चॅनेलला खूपच प्रतिसाद देत आहात. सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वच बाबीवरती आपलं चॅनेल हे काम करीत आहे. आणि या आपल्या चॅनेलच्या वतीनं आमच्या असंख्य प्रेक्षकांना दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पाहतोय आपण की दीपावली म्हणजे दिव्यांची आरास, दिव्यांचा हा सण जो अंधारातून प्रकाशाकडे जाणारा असा हा पवित्र आणि मंगलमय असा हा दीपावलीचा सण भारतामध्येच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो. आणि या दीपावलीचे जी सुरुवात आहे ते वसुबारसनं होते. आपली भारतीय संस्कृती ही शेतीच्या वरती आधारित आहे आणि शेतीच्या मदत करणारे जे बैल आहेत, हे बैल आणि हे बैलाची उद्गाती जी आहे ती गाय आणि त्याच्या वासराची हे वसुबारसला आपण पूजा करतोय. आदिवासी लोक बागबारस म्हणून सुद्धा हा सण त्या दिवशी साजरा करतात. यानंतर येतो तो धनत्रयोदशी आणि धनतेरस असं सुद्धा त्याला म्हटलं जातं, की आयुर्वेदाची जननी जी आहे, देवता जी आहे ती धन्वंतरी, या धन्वंतरी मातेची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. आणि त्याच्यानंतर जो येतो आणि तो म्हणजे नरक चतुर्दशीचा सण. नरक चतुर्दशीच्या सणा दिवशी नरकासुराचा भगवानांनी केलेला जो अंत होता त्या पित्यर्थ नरकासुर राक्षसाच्या पित्यर्थ हा नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आणि त्याच्यानंतर येतो तो लक्ष्मी माता जी धनसंपत्तीची देवता आहे, त्या धनसंपत्तीची आपण पूजा करीत असतो. लक्ष्मी पूजन त्या दिवशी व्यापारी लोक आपल्या वह्या चोपड्या ज्या असतील त्याचं पूजन हे केलं जातं. आणि त्याच्यानंतर येतो तो बलिप्रतिपदा अर्थात पाडवा. हा पाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तातील हा एक महत्त्वाचा असा मुहूर्त आहे. पाडव्या दिवशी नवनवीन वस्तूंची, नवनवीन व्यवसायांची सुरुवात आणि खरेदी त्या दिवशी होत असते. आणि या दीपावलीचा अखेरचा दिवस असतो तो म्हणजे भाऊबीज, जो बहीण भाऊ या बहीण आणि भावांच्या नात्यातला हा एक गोड असा हा सण. आणि या दीपावलीच्या सणामुळे संपूर्ण मांगल्याचा क्षण या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो. तर या दीपावलीच्या आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा.